नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अर्बन लाऊड यूट्यूब चॅनलवर मी आज तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज सकाळी 20 ऑगस्ट 2022 रोजी एक्साइज इन्स्पेक्टर गट क चा पेपर 2 पार पडला। त्यातले आपण काही संभाव्य उत्तर बघणार आहोत की तत्पूर्वी गट क चा अभ्यासक्रम बघा। चालू घडामोडी आणि भारतीय राज्यघटना याबद्दलचा हा अभ्यासक्रम आहे। या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। बघा यामध्ये 31 ते 40 प्रश्न चालू घडामोडी, 41 ते 50 क्वेश्चन हे मॅथ आणि रिझनिंग वर आणि 51 ते 60 प्रश्न हे राज्यघटनेवर। अशा प्रकारे सेट डी आहे हा। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण ॲनालिसिसला सुरुवात करूयात। बघा पहिला प्रश्न आहे 26 फेब्रुवारी 2022 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या अमेरिका पुरस्कृत ठरावाच्या संदर्भात विधान आपल्याला सांगायचे बरोबर। बघा युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चालू होतं त्याच्या पार्श्वभूमीवर 26 फेब्रुवारी 2022 रोजी एक ठराव मांडण्यात आला होता। तो ठराव होता सिक्युरिटी काउन्सिलच्या बद्दल। बघा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्याला आपण सुरक्षा परिषद असं म्हणतो। त्या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण सदस्य असतात 15। त्या 15 सदस्यांपैकी जे काही 5 सदस्य असतात ते परमनंट असतात, कायमस्वरूपी सदस्य असतात, आणि जे 10 सदस्य असतात ते अस्थायी असतात। बघा भारत त्याचा सदस्य आहे, त्या 10 पैकी भारत आहे। तर ज्यावेळेस याची वोटिंग झाली होती त्या मतदानाच्या वेळेस 15 पैकी 11 सदस्य हे ठरावाच्या बाजूने होते, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की रशियाला बॅन करा। ठीक आहे, पण त्या 15 पैकी 3 जे देश होते, चीन, यूएई आणि भारत, यांनी या मतदानापासून ॲब्स्टेन केलं होतं, म्हणजे भाग घेतला नव्हता, आणि रशियाने यामध्ये वेटो करार वापरलेला होता। तर या वेटो करारामुळे ब विधान पण बरोबर येतं आणि 11 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं। बघा हे ड ही बरोबर आहे। यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की याचा आन्सर असणार आहे वरीलपैकी सर्व बरोबर। बघा वरीलपैकी सर्व बरोबर। पुढचा क्वेश्चन बघूयात। पुढचा क्वेश्चन आहे 32 नंबरचा। नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विक्रम व त्या प्राप्त करणाऱ्या व्यक्ती यांचा क्रम विचारला होता। बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण नोबेल पुरस्कार विक्रम, तर सर्वात कमी वयात नोबेल विजेते, ठीक आहे, सर्वात कमी वयात जर बघितलं तर आपल्याला माहिती असेल की मलाला युसुफजाई या आहेत सर्वात कमी नोबेल। त्यानंतर सर्वात जास्त मागचे जर 2-3 नोबेल बघितले असेल तर आर्थर आश्किन, आणि भारतीय नोबेल म्हणलं तर कैलास सत्यार्थी हे आहेत। सर्वाधिक वेळा नोबेल विजेते मग रेड क्रॉस संघटना आहे। बघा जर ब चं तुम्हाला माहिती असतं 1 नंबर आन्सर आहे तर तुम्हाला बाकी शोधायची गरज नाही पडली असती। 32 चा आन्सर आहे 1 नंबर। चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात। अमेरिकेतील डॉक्टर संशोधकाच्या एका पथकाने नुकतेच एका प्राण्याचे हृदय जनुकीय बदल करून जेनेटिकली मॉडिफाय करून मानवी शरीरात बसवलं, तो प्राणी कोणता होता? बघा याचा आन्सर आहे पिग। ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात। सन 2022 च्या अर्थ डे 2022 ची थीम काय होती? बघा याची थीम होती इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट। बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल। पुढचा प्रश्न आहे बघा 35 नंबरचा। आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे टॉम ऑफ सँड हे मूलतः कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक आहे? यस बरोबर आहे। अविधान बरोबर आहे की आपल्याला फर्स्ट टाइम हे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक भेटलेलं आहे। आणि हे जे पुस्तक होतं गीतांजली श्री यांनी लिहिलेलं, त्या पुस्तकाचं नाव होतं रेत समाधी। ते हिंदी कादंबरी होती ती। बघा 2022चं जर विचारलं तर 3 नंबर याचा आन्सर असणार आहे। डेझी रॉकवेलने त्याचा अनुवाद केला होता। पुढचा प्रश्न आहे बघा तळागाळातील महिला राजकीय नेत्यांचे नेतृत्व म्हणजे स्किल ऑफ ग्रास रूट वुमन पॉलिटिकल लीडर्स असा राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व स्तरावर महिला प्रतिनिधींसाठी एक कार्यक्रम सुरू केला। तर त्या कार्यक्रमाचं नाव काय? बघा त्या कार्यक्रमाचं नाव आहे शी इज अ चेंज मेकर। चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात। 37 नंबरचा प्रश्न आहे बीबी कुमार यांचे नुकतेच निधन झाले 2019 मध्ये, ते कोणत्या संघटनेचे अध्यक्ष होते? बघा निधन वार्तेवर प्रश्न आहे ICSSR। ठीक आहे, याचा लॉंग फॉर्म होतो इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च। ओके,
बघा निधन वार्तेवर पण प्रश्न येत आहेत आणि बीबी कुमार तुम्ही वाचलेलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. ICSSR. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्करातील पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून खालीलपैकी कोणास बघा याचा आन्सर जर बघितलं तर कॉम्बॅट एव्हिएटर ऑफ इंडियन आर्मी असा प्रश्न होता. तर याचा आन्सर असणार आहे बघा 2 नंबर, कॅप्टन अभिलाषा बराक. बघा या हरियाणा इथल्या आहेत, रोहतांगमधल्या. तर या सध्या आपल्या नाशिकच्या आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये हे शिकत आहेत. ओके, बघा तो 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे कॅप्टन अवनी चतुर्वेदी. ठीक आहे, तर त्यांच्याबद्दल जर सांगायचं जर असलं तर बघा काय होईल ते की भारताची पहिली महिला फायटर पायलट ह्या होत्या अवनी चतुर्वेदी. पण आपलं तर ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारले, लढाऊ हेलिकॉप्टर, म्हणून याचा आन्सर काय असणार आहे बघा 2 नंबर, कॅप्टन अभिलाषा बराक. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 39 नंबर, 1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाची पहिली परीक्षा 1859 साली घेण्यात आली. त्या परीक्षेस डॅश विद्यार्थी परीक्षेला बसले होते. बघा याचा आन्सर इतिहासाचा प्रश्न 132, 1 नंबरचा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे 40 नंबरचा, शेवटचा करंट अफेअरचा प्रश्न. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटबद्दल 2021 मधील तापमान आणि पावसाच्या हंगामाबद्दल अहवाल जाहीर केला त्यांनी. तर 120 वर्षाच्या कालावधीत 2021 हे वर्ष देशातील कितवे सर्वाधिक वर्ष? बघा 5वं आन्सर याचं 5th हॉटेस्ट इयर ठरलं होतं 1901 पासून हे त्यांनी काउंट केलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपण करंट अफेअरचे 10 प्रश्न संपवले. चला आपण आता राज्यघटनेकडे जाऊयात. बघा राज्यघटनेचा 51 नंबरचा प्रश्न आहे, विधेयक वादग्रस्त असल्यास किंवा गुंतागुंतीचे असल्यास ते कोणत्या समितीकडे विचारार्थ पाठवले जाते? बघा विधेयक वादग्रस्त आहे तर तो विधेयक आपण जॉईंट कमिटी म्हणजे संयुक्त समितीकडे पाठवत असतो. याचा आन्सर आहे 3 नंबर. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 52 नंबरचा प्रश्न आहे की इकडे काही समित्या दिल्या आहेत आणि त्यांच्या स्थापनेचे वर्ष दिलेले आहेत. तर बघा यामधली जर दिनेश गोस्वामी समिती जर आपण बघितली तर दिनेश गोस्वामी समिती आहे 1990ची आणि इंद्रजित गुप्ता समिती 1998ची आहे. आणि बघा आता इंद्रजित गुप्ता समिती ही जी समिती होती ही कोणत्या निगडीत होती बघा, तर ती होती स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन या संदर्भात ही समिती होती, इंद्रजित गुप्ता समिती. बघा जर आपण बचा आन्सर बघा कचा आन्सर जर 4 नंबर दिलं तर आपल्याला आन्सर भेटून जातं. 3 नंबर याचं आन्सर आहे. JS वर्मा 2013 आणि NN होरा समिती 1993. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 53 नंबरचा प्रश्न आहे, झोनल काउन्सिलच्या बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. पॉलिटीमध्ये आहे झोनल काउन्सिल. तर बघा ही परिषद ही घटनात्मक संस्था आहे असं ते म्हणताय. तर बघा राज्य पुनर्रचना आयोग किंवा त्याला आपण राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 असं म्हणू, त्याच्यामध्ये या विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार ही एक वैधानिक संस्था आहे, एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्यामुळे हे घटनात्मक संस्था आहे हे चुकीचं आहे. फर्स्ट विधान चुकीचं. दुसरं, गृहमंत्री याचे अध्यक्ष असतात, यस बरोबर आहे. आणि पश्चिम विभागाचे परिषदेचे मुख्यालय अहमदाबाद नसून मुंबई येथे आहे. बघा अ चुकीचं आहे, क चुकीचं आहे. आन्सर असणार आहे 2, फक्त ब बरोबर. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल सत्य नाही? त्याची स्थापना 1993 मध्ये झाली, यस बरोबर आहे. 1993 मध्ये स्थापना झालेली आहे. मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास दोषींना शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास नाही, बरोबर आहे. या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती भारतीय सर्वोच्च न्यायालय नाही करत तर राष्ट्रपती करतात. त्यामुळे 3 नंबरचं विधान चुकलं. आयोग आपला वार्षिक अहवाल केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पाठवतो, यस बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर असणार आहे
3 नंबर. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. बघा पुढचा प्रश्न आहे 55 नंबरचा. ज्या न्यायालयीन कृतीने कार्यकारी आणि कायदे मंडळाच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण होते अशी कृती म्हणजे न्यायालयीन सक्रियता. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमवर प्रश्न आहे बघा. हा प्रश्न मी गुगलवरून घेतला आहे. याच्यामध्ये तशीच तशी लाईन टाकलेली आहे म्हणून 1 नंबरचा ऑप्शन याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया की 56 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न आहे बघा 88 आर्टिकलवर आहे. भारतीय संविधान अनुच्छेद 88 नुसार महान्यायवादी व मंत्रिमंडळाचा सदस्य नसला तरी त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा तो ज्या सभागृहात समितीचा सदस्य असेल त्यात भाषण करण्याचा अधिकार असतो व मात्र तो मतदान करू शकत नाही. बरोबर आहे 1 नंबरचं विधान. आणि 105 सबकलम 4 आणि क विधान. भारताचा महान्यायवादी म्हणून तो देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात केंद्र शासनाची बाजू मांडू शकतो. हेही बरोबर आहे. केंद्र शासनाची बाजू मांडू शकतो तो कोणत्याही न्यायालयामध्ये. म्हणून याचा आन्सर असणार आहे 4 नंबर अ ब क बरोबर. पुढचा प्रश्न आहे 57 नंबरचा. बघा यामध्ये काय बोलले की आर्टिकल 1 यावर हा प्रश्न आहे. यामध्ये ते असं बोलत आहेत, वर्डिंग अशी आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. द वर्ड युनियन इंडिकेट्स दॅट. तो युनियन हा शब्द काय अधोरेखित करतोय. राज्यांच्या आपापसातील कराराची परिणती म्हणून संघराज्य अस्तित्वात आलेले नाही. बरोबर आहे. आपल्या भारतामध्ये आपण स्टेट सोबत करार केलेला नाहीये. आणि जर अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर तिथे तो राज्यांसोबत करार केलेला आपल्याला आढळतो. पुढचं विधान आहे, भारतीय संघराज्य हा कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही घटक राज्यास त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. बरोबर. तर बघा 57 नंबरचं आन्सर आहे 3 नंबर अ आणि ब दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न बघूया 58 नंबरचा. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही तत्वे आपण कोणत्या देशाकडून घेतले. फ्रेंच संविधानाकडून आपण घेतलेली आहे. अनुच्छेद 368 नुसार संसद किती पद्धतीने संविधानात दुरुस्ती करू शकते. हा प्रश्न आहे. तर बघा 2 पद्धतीने करू शकते. पहिली पद्धत आहे एक स्पेशल मेजॉरिटी, त्याला आपण विशेष बहुमत असं म्हणतो, विशेष बहुमत. आणि दुसरी पद्धत आहे विशेष बहुमत अधिक निम्मे राज्यांची सहमती म्हणजे साधे बहुमत. अशा 2 पद्धतीचे संविधानामध्ये दुरुस्ती सांगितलेलं आहे 368 नुसार. जर घटना दुरुस्ती करायची असेल तर आपल्याकडे 3 पद्धती आहेत, पण इथे प्रश्न अनुच्छेद 368 बद्दल विचारलेला आहे म्हणून 2 आन्सर. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील तरतुदीनुसार व्यक्तीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग खालील कोणत्या कारणासाठी करता येत नाही. नाहीला फोकस करायचा आहे. बघा दुसऱ्यांची बदनामी करता येते का. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून नाही, बदनामी नाही करू शकत. आणि सरकार विरुद्ध बंड करण्यास लोकांना प्रवृत्त करणे पण हे नाही असू शकत. म्हणून क आणि ड आपला आन्सर पाहिजे. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण करू शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग आणि शासनावर टीकाही करू शकतो. बघा याचा आन्सर असणार आहे 3 नंबर क आणि ड बरोबर. तर अशा प्रकारे आपण चालू घडामोडी आणि राज्यघटना याबद्दल सविस्तर ॲनालिसिस केलं. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.